Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, पण ती जाणीव नक्कीच। परळीतील नगर परिषदेच्या प्रचार सभेत केलेल्या विधानामुळे राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत। संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या बीडच्या कारागृहात असताना मुंडेंनी सभेत एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव होते असे उद्गार काढत त्याची आठवण काढली। या विधानानंतर बीड आणि परळीतील राजकारण अक्षरशः पेटून निघालं आहे। परळीच्या सभेत मुंडे बोलताना म्हणाले की जगमित्र कार्यालय 24 तास चालू असायचं, आजही काम सुरूच आहे, पण एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव होते। त्या व्यक्तीचं नाव घेतलं नसलं तरी तो व्यक्ती आहे वाल्मिक कराड। कराड हा मुंडेंचा निकटचा सहकारी मानला जात होता। प्रचाराची तयारी, कार्यक्रमांचे समन्वय, स्थानिक व्यवस्थापनाची सूत्रे तोच पाहत असे। संतोष देशमुख हत्याकांडात तपास यंत्रणांनी कराडला मुख्य सूत्रधार म्हटलं आहे, त्यामुळे कारागृहात असलेल्या व्यक्तीबद्दल मुंडेंनी उघडपणे उणीव भासते असे म्हणताच राजकीय वातावरण ढवळून निघालंय। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी संताप व्यक्त केला आहे। देशमुख काय म्हणाले आहेत तुम्हीच पहा। बोललेत आजच, याचं पण उत्तर मी काही दिवसांनी देणार आहे। परंतु एवढ्या दिवस जे अंग झटकत होते लोकप्रतिनिधी की याचा म्हणजे या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही किंवा हे प्रकरण मला माहीत नाही, तर ह्या सगळ्या गोष्टीची जाण या लोकप्रतिनिधीला आहे। आणि जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे जे चुकीचे कामं करायचे, खून खंडणी, चुकीच्या खोट्या केसेस, त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे। आणि हे किती जवळचे आहेत आणि किती चुकीचं काम करायचे, हे चुकीचे कामं काही प्रमाणात बंद झाल्यामुळे ह्यांची उणीव भासत आहे। तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणे यांनी धनंजय मुंडेंना थर्ड क्लास व्यक्ती म्हणून संबोधलंय। तसेच दमाणे यांनी परळीतल्या जनतेला आवाहन करत म्हणाल्यात की परळीतल्या जनतेनं अशा व्यक्तीला पुन्हा निवडून देऊ नये। तसेच या व्यतिरिक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की अशा लोकांना पक्षातून हाकलून द्यायला पाहिजे। या प्रतिक्रिया इथेच थांबल्या नाहीत। मुंडेंच्या पक्षातीलच आमदार प्रकाश सोळंके म्हणालेत की जर वाल्मिक कराडची एवढीच उणीव भासत असेल तर तुम्ही त्याच्या बाजूला जाऊन बसा आणि उणीव दूर करा। त्यामुळे मुंडेंना वाल्मिकची कमी जाणवत असल्याचं वक्तव्य करताच विरोधकांनी मुंडेंचा खरपूस समाचार घेतला आहे। बाकी या सर्व प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।